नमस्कार मंडळी. 2022 मध्ये ऋषभ शेट्टीचा कांतारा चित्रपट आला होता पहा. तुम्ही पाहिलात असेल आणि हा चित्रपट सुपरहिट झाला आणि सर्व चाहते या चित्रपटाच्या प्रिक्वलची वाट पाहत होते. आणि आता कांतारा चॅप्टर 2 हा चित्रपट आपल्या भेटीला चित्रपटगृहात आलेला आहे. कांताराच्या पहिल्या चित्रपटामध्ये म्हणजे 2022च्या त्या चित्रपटामध्ये पंजुर्ली देवता दाखवली होती, पंजुर्ली देवतेची शक्ती दाखवली होती. परंतु आता या कांतारा चॅप्टर 1 मध्ये पंजुर्ली देवता आणि गुलिका देवतेची कथा पाहायला मिळणार आहे. मग तुम्हाला हे माहिती का की पंजुर्ली देवता आणि गुलिका देवतेची नेमकी कथा काय आहे, त्यांचा नेमका इतिहास काय आहे माहिती का? नाही ना, मी कशाला आहे, मी सांगतो, ऐका. कांतारा चॅप्टर 1 या चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर आल्यापासून पंजुर्ली देवता आणि गुलिका देवता नेमकी कोण आहे, त्या देवतेची नेमकी कथा काय आहे, त्या देवतांचा नेमका इतिहास काय आहे, या बाबतीत सर्वजण उत्सुक आहे. आणि याच कथेवर आधारित कांतारा चॅप्टर 1 हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे की ज्याच्या दिग्दर्शनाची व मुख्य पात्र साकारण्याची जबाबदारी स्वतः ऋषभ शेट्टी यांनी घेतलेली आहे. तर चला आपण संक्षिप्त रूपामध्ये पहिल्यांदा पाहूया पंजुर्ली देवता म्हणजे नेमकी कोण, पंजुर्ली देवतेची कथा काय आहे. आता या बाबतीमध्ये अनेक कथा उपलब्ध आहेत. त्यानुसार पंजुर्ली देवता हे भगवान विष्णूचा वराह अवतार म्हणून म्हटलं जातं आणि या देवतेची कन्नड भाषिक लोक पूजा करतात. आणि त्याचप्रमाणे कर्नाटक, केरळ या राज्यामध्ये या देवतेची पूजा केली जाते. तेथील लोकांची पंजुर्ली देवतेवर अतिशय श्रद्धा आहे आणि त्या लोकांचे पंजुराली देवता रक्षण करते असं देखील मानलं जातं. आणि या भागामध्ये देवकोला नावाचा सण साजरा केला जातो की ज्यामध्ये लोक पंजुर्ली देवतेची वेशभूषा धारण करतात. तर आता आपण पाहू गुलिका देवता म्हणजे कोण, गुलिका देवतेची नेमकी कथा काय आहे ते. गुलिका देवतेची कथा कांताराच्या पहिल्या पिक्चर मध्ये म्हणजे 2022च्या पिक्चर मध्ये दाखवण्यात आली नव्हती. परंतु आता गुलिका देवतेची कथा कांतारा चॅप्टर 1 मध्ये दाखवण्यात येणार आहे. तर मग गुलिका देवता म्हणजे नेमकी कोण, तर गुलिका देवता हे देवाचे उग्र रूप मानले जाते. तर त्याची कथा अशी आहे की एकदा माता पार्वतीने महादेवासाठी राख आणली होती, परंतु त्यामध्ये एक खडा होता आणि महादेवाने तो खडा पृथ्वीवर टाकला आणि त्या खड्यापासून गुलिका देवता जन्माला आली असं देखील मान्यता आहे. असं म्हणतात की एकदा पंजुर्ली देवता आणि गुलिका देवता यांच्यामध्ये युद्ध झालं होतं आणि या युद्धामध्ये देवी दुर्गेला यावं लागलं आणि तिने युद्ध थांबवलं असं देखील म्हणतात. आणि तसेच त्यांनी एकत्र राहावे असं सर्व देवांनी त्यांना आदेश दिले. आणि तेव्हापासून या दोन देवतांना मानणारे कर्नाटक आणि केरळ साइडचे लोक देवकला उत्सव साजरा करतात. आणि या उत्सवामध्ये तेथील लोक पंजुर्ली आणि गुलिका देवतेची वेशभूषा धारण करतात. तर या संदर्भात आहे ऋषभ शेट्टी यांचा कांतारा चॅप्टर 1 हा चित्रपट. तर तुम्हाला ही वेगळी माहिती जर का साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आणि संक्षिप्त रूपामध्ये कळाली असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका, शेअर करा, इंस्टाला प्लीज फॉलो करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ पुढच्या वेळेस. तोपर्यंत गुड बाय.